अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। विना परवाना अग्निशस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात। माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर। माननीय पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री सचिन बारी यांनी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंह राजपूत यांनी अंबड पोलीस ठाणे नाशिककडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अंबड पोलीस ठाणे हद्दीत विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना केल्या होत्या। पोलीस शिपाई 1566 सागर जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इंदिरा गांधी वसाहतकडे जाणाऱ्या रोडवर शिवाजी चौक, भाजी मार्केट, लेखानगर, सिडको, नाशिक या ठिकाणी एक इसम हा गावठी कट्टा पिस्टल घेऊन आजूबाजूच्या परिसरात दहशत करत असून येथील आजूबाजूच्या नागरिकांना शिवीगाळ करून धमक्या देत आहे। तसेच मार्केटमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करत असल्याने त्याची दहशत बघून तेथील नागरिक हे सैरावैरा घाबरून तेथून पळून गेले। तसेच मार्केटजवळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्राहक व भाजी विक्रेते त्यांची भाजी गाडी सोडून तेथून पळून गेले आहेत। त्यामुळे तेथे पूर्णपणे शुकशुकाट झालेला आहे अशी गोपनीय बातमीदाराने माहिती दिल्याने सदरची माहिती त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडुळकर यांना सांगितली असता त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंह राजपूत अंबड पोलीस ठाणे नाशिक यांना दिली। तेव्हा वनपोलीस निरीक्षक सो यांनी सदर बाब छापा पंचनामा करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडुळकर, पोलीस हवालदार 435 राहुल जगझाप, पोलीस शिपाई 2391 संदीप भुरे असे लॅपटॉप व पंचनाम्याकरिता लागणारे साहित्य सह DB मोबाईल वाहन KMH 15JS 3781 ने सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमाचा शोध घेऊन त्यास इंदिरा गांधी वसाहतकडे जाणाऱ्या रोडवर शिवाजी चौक, भाजी मार्केट, लेखानगर, सिडको, नाशिक येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक अग्निशस्त्र, 2 जिवंत काडतूस व असा एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच नाशिक शहर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने निवडणूक आयोग व माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शहर यांचे विनापरवाना हत्यार बाळगणे व इतर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 960/2025 भारतीय अग्निशस्त्र अधिनियम कलम 3/25, 5/25 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर आरोपिताला शस्त्र पुरवणारा आरोपी वेदांत सोनवणे हा अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हे रजिस्टर नंबर 956/2025 भारतीय अग्निशस्त्र अधिनियम कलम 3/25 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक आरोपी आहे। तसेच वेदांत सोनवणे हा अंबड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 955/2025 BNS कलम 109 वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यात पायचे आरोपी आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी, अंबड विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार पुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडुळकर, सहाय्यक पोलीस हवालदार 1782 योगेश देसले, पोलीस हवालदार 435 राहुल जगझाप, पोलीस शिपाई 2547 समाधान शिंदे, पोलीस शिपाई 2130 संजय सपकाळे, पोलीस शिपाई 1896 गांगुर्डे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2391 संदीप भुरे, पोलीस शिपाई 2346, पोलीस शिपाई
2697 राठोड पोलीस शिपाई 2114 मयूर पवार पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार पोलीस शिपाई 2036 केशव ढगे यांनी केली आहे। तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर व पोलीस अंमलदार 777 वैभव एखंडे हे करत आहेत।